नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा आता जी काही तलाठी भरती निघलेली आहे, या तलाठी भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन व्हायचं असेल, तर बघा एकदम स्मार्ट अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे बघा. कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, हे सगळं आता एम-पी-एस-सीद्वारे आपल्याला माहितीच आहे पहा. एकदम काटेकोरपणे अभ्यास करायचा आहे आणि जो तो सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस आपण कव्हर केला, तर आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, सगळे महत्त्वाचे आय-एम-पी टॉपिक्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. स्वतः संघ शपथ घ्या, की मी तलाठी होणारच. असे तुम्ही या ठिकाणी वहीमध्ये लिहून ठेवा. आपल्या मोबाईलच्या जे काही आपलं वॉलपेपर आहे त्याला सुद्धा चिटकून ठेवा, की मी यावर्षी कुठं ना कुठं सरकारी नोकरीला लागणार असा तुम्ही विश्वास ठेवा. नक्कीच तुमचा या ठिकाणी यश तुमच्या पायापाशी येणार पहा. चला जास्त काही सांगत नाही आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल तलाठी भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपला जर तुम्हाला जॉइन व्हायचं असेल, तर त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ओपन कसं करायचं, जे काही आपला टायटल आहे त्यावर क्लिक करा आणि खाली लिहिलं असेल WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक किंवा तुम्हाला जर जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे बघा 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये बघा जॉइन करून घेईल पहा. WhatsAppला SMS करा. चला पहिला प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ देणार आहे आणि आपले किती प्रश्न बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे पहा. टोपे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? चला द्या उत्तर. आपल्याकडे या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला? चला सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 येवला या ठिकाणी आपलं याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे काय? येवला या ठिकाणी. बघा तात्या टोपे यांचं पूर्ण नाव आहे पहा रामचंद्र पांडुरंगराव टोपे असं होतं पहा. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1814 रोजी नाशिक जिल्ह्यामधील येवला या ठिकाणी झाला पहा. 1857 मध्ये कानपूर येथे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यांविरुद्ध विजय मिळवला होता आणि 6 डिसेंबर 1857 रोजी कॉनलिन कॅम्पेबेल यांनी त्यांचा काय केला होता पराभव केला होता आणि 18 एप्रिल 1859 रोजी शिवपूर या ठिकाणी त्यांना शिवपूर या ठिकाणी फाशी देण्यात आली पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी टिंबटिंब यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. तर मित्रांनो क्रांतिकारकांनी कोणाला या ठिकाणी दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं? तो ऑप्शन क्रमांक 4 बहादूर शाह. लक्षात ठेवा बहादूर शाह हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर 12 मे 1857 रोजी मित्रांनो क्रांतिकारकांनी बहादूर शाह दुसऱ्यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. 24 सप्टेंबर 1857 रोजी विल्यम हडसन या इंग्रज अधिकाऱ्याने दिल्ली पुन्हा आपल्या ताब्यात घेतली पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे पहा. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचं नेतृत्व कोणी केलं? चला सांगा पटकन. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचं नेतृत्व कोणी केलं? तर मित्रांनो कोणी केलं? ऑप्शन क्रमांक 3 नानासाहेब पेशवे यांनी केलं पहा. कोणी केलं? नानासाहेब पेशवे यांनी केलं पहा. कानपूर येथील उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे व त्यांच्या सेनापती तात्यासाहेब टोपे यांनी केलं होतं पहा. मित्रांनो कानपूर हे बिठूर क्रांतिकारकाचं प्रमुख केंद्र होतं. 1 एप्रिल 1857 रोजी कानपूरमध्ये नानासाहेब पेशवा बनल्याचा आणि कंपनीचे राज्य नष्ट झाल्याचा फतवा हिंदी व उर्दू भाषेमधून काढण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही? मित्रांनो खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे जी 1857च्या उठावाशी संबंधित नाही? चला सांगा पटकन. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा राजा गुलाब सिंह. मित्रांनो याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. काश्मीरचा राजा गुलाब सिंह. मित्रांनो पेठचा राजा भगवंतराय, गुलाम मारदुबे आणि अजिनन नर्तिका या सर्व मित्रांनो व्यक्ती काय आहेत 1857च्या उठावाशी संबंधित आहेत. काश्मीरचा राजा गुलाब सिंह या उठावामध्ये सहभागी नव्हता पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की वीर बाबूराव शेडमाके कोणत्या लढ्यामध्ये सहभागी होते? तर मित्रांनो हे कोणत्या लढ्यामध्ये सहभागी होते? तर 1857 मित्रांनो लक्षात ठेवा 1857 मध्ये हे सहभागी होते पहा. मित्रांनो हे स्वतंत्र समर्थक बंडखोर आणि मध्य भारतामधील गोंड सरदार होते. 1857च्या भारतीय बंडाच्या वेळी त्यांनी चांदा जिल्ह्यामध्ये बंडाचं नेतृत्व केलं होतं. 6 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीमध्ये झालेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीची ठिणगी पडली. तर या गोळीचा पहिला बळी कोण होतं? तर या गोळीचा पहिला बळी कोण होतं? मेजर हुसेन. ऑप्शन क्रमांक 4
मेजर हुसेन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. 29 मार्च 1857 या दिवशी बाराकपूर येथील छावणीमध्ये मंगल पांडे या शिपायांनी मेजर हुसेन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि प्रथम उठावाची तोफ या ठिकाणी डागली गेली. उठावाची नियोजित तारीख होती मित्रांनो 31 मे 1857. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण की इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? सांगा पटकन. इसवी सन 1899 मध्ये झालेल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर कोणी केलं होतं मित्रांनो लक्षात ठेवा सदाशिव निळकंठ जोशी. ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी याचं बरोबर उत्तर आहे पहा. इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचं नेतृत्व सदाशिव निळकंठ जोशी यांनी केलं होतं पहा. मित्रांनो या काळामध्ये त्यांनी स्वतः विविध नावे स्वीकारून उठाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि इंग्रजांविरुद्ध फ्रान्स व रशियाला आपले गुप्तचलक पाठवण्याची तयारी केली होती. उठाव फासल्यामुळे ते कायमचे भूमिगत झाले होते. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे की 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यामध्ये झाला? तर मित्रांनो हा केरळ राज्यामध्ये झाला पहा. ऑप्शन क्रमांक 2 केरळ या राज्यामध्ये झाला पहा. मोपला बंड मलाबार उत्तर केरळमधील ब्रिटिश आणि हिंदू जमीनदारांविरुद्ध 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला केरळच्या मोपला मुस्लिमांनी केलेले एक सशस्त्र बंड होतं. याचे नेतृत्व वरिया कुन्नाथन कुजा हम्मद हाजी यांनी केलं होतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केलं? तर मित्रांनो कोणी केलं तर ऑप्शन क्रमांक 4 रामसिंग. मित्रांनो याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे रामसिंग. रामसिंग याचं बरोबर उत्तर आहे पहा. कुकांना नामधारी असं सुद्धा संबोधलं जात होतं जे शीख धर्मामधील एक संप्रदाय होतं. त्यांनी रामसिंग यांच्या नेतृत्वाखाली शीख धर्मामधील धार्मिक शुद्धीकरणासाठी सुरुवात केली ज्याला नंतर पंजाबमधील शीख राजवट पुनर्चयित करण्याचं राजकीय स्वरूप प्राप्त झालं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधलं? तर विदा सावरकर याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1857च्या उठावाला विदा सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलं. हा उठाव मित्रांनो स्वातंत्र्य युद्ध मानणाऱ्यांमध्ये अशोक मेहता, संतोष कुमार रे, पंडित नेहरू, विदा सावरकर आणि डिझ रायली यांचा समावेश होतो पहा. आणि मित्रांनो डिझ रायली हे कोण आहेत? तर इंग्लंडचे पंतप्रधान. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काय प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशा प्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. 499 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो 499 रुपयाला आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. मित्रांनो 499 रुपये आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच त्या ठिकाणी 500-500 रुपये झाले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 93 25 23 0840 या नंबरला तुम्ही मित्रांनो 499 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. की पेशवा नानासाहेब यांचा सेनापती. काय प्रश्न आहे मित्रांनो? पेशवा नानासाहेब यांचा सेनापती टिंबटिंब याने 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर तात्या टोपे मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे. नानासाहेब पेशवा यांचा सेनापती तात्या टोपे यांनी 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती पहा. नंतर जनरल कॅम्पेबल यांनी कानपूरमधील बंड या ठिकाणी मोडीत काढलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो उत्तर सांगा पटकन की 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली?
तर 1857च्या उठावाची सुरुवात मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मिरत या ठिकाणी झाली पहा. कुठं मिरत. कुठं झाली मित्रांनो? मिरत या ठिकाणी झाली पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खसला पाया असं कोणत्या चळवळीचं वर्णन केलं जातं? तर मित्रांनो कोणती चळवळ ही? तर ऑप्शन क्रमांक 2 सविनय कायदेभंग. लक्षात ठेवा. सविनय कायदेभंगाची चळवळ मार्च 1930 साली मिठाच्या सत्याग्रहाने सुरू झाली. मिठावरील कर, सायमन कमिशन आणि पूर्ण स्वराज्याची मागणी फेटाळणे व सरकारची दडपशाही यामुळे महात्मा गांधींनी ही चळवळ चालू केली होती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. टिंबटिंब यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली. तर रवींद्रनाथ टागोर मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. समजलं? तर पहा मित्रांनो 22 मे 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाची माहिती मिळाल्यावर रवींद्रनाथ टागोरांनी निषेध म्हणून नाईटहुड पुरस्कार सर ही पदवी परत केली. 13 एप्रिल 1919 रोजी मित्रांनो काय केलं होतं? जनरल डायरने हे हत्याकांड घडून आणलं होतं आणि या घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी आपली कैसर हिंद पदवी या ठिकाणी परत केली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी पुकारला? तर ऑप्शन क्रमांक 2 तलवार मुंबई या ठिकाणी हा संप पुकारण्यात आला होता पहा. रॉयल नेव्हीचे हे ऐतिहासिक बंड मुंबईमध्ये तलवार या नौकेवर 18 फेब्रुवारी 1946ला चालू झालं होतं. भारतीय सैनिकांसोबत भेदभाव आणि कमी मोबदला या बंडाचं काय होतं? कारण होतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो. सर्वप्रथम होमरूल चळवळ कोणी चालू केली होती? सर्वप्रथम होमरूल चळवळ तर ॲनी बेझंट. ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट हे आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. बघा 1916 मध्ये ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये काय चालू झालं तर होमरूल चळवळ सुरू झाली होती. ॲनी बेझंट यांनी मद्रास प्रांतामध्ये अड्यार तर लोकमान्य टिळक यांनी बेळगाव येथे ही चळवळ चालू केली. टिळकांनी या दरम्यान स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही प्रसिद्ध घोषणा सुद्धा त्यांनी दिली होती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो. पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? चला एकदम सोपा प्रश्न आहे. पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. महात्मा गांधी आणि B.R. आंबेडकर. 24 सप्टेंबर 1932 रोजी पुण्याच्या येरवाडा मध्यवर्ती कारागृहामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला. या करारानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाचा मागणीमधून माघार घेतली आणि गांधीजींच्या राखीव मतदारसंघाची जी काही मागणी बघा ती मान्य केली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? तर महात्मा गांधींनी आपल्या कार्याची जी काही सुरुवात आहे ही दक्षिण आफ्रिकेमधून केली पहा. ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. गांधीजींनी मित्रांनो 1891 रोजी वकिलाच्या कामानिमित्त आफ्रिकेमध्ये गेले. तेथे त्यांनी वंशिक भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध अहिंसक पद्धतीचा वापर केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये 21 वर्ष घालवल्यानंतर 9 जानेवारी 1915 रोजी ते भारतात परतले आणि हा दिवस मित्रांनो प्रवासी भारतीय दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. आणि त्यांचे राजकीय गुरु मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले हे होते पहा. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? मित्रांनो जी काही बंगालची फाळणी ही कोणी रद्द केली? चला सांगा पटकन. तर लॉर्ड हार्डिंग्स. ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड हार्डिंगने बंगालची फाळणी रद्द केली पहा. समजलं? भारताचे व्हाईसराय लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी केली होती आणि 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. त्यावेळी व्हाईसराय कोण होते? लॉर्ड हार्डिंग्स हे होते पहा. 1907 मध्ये काँग्रेस विभाजनाचे कारण कोणतं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची पद्धत. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो याचं स्पष्टीकरण. 1907च्या सुरत काँग्रेस अधिवेशनामध्ये ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाच्या पद्धतीवरून काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडली आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? रासबिहारी घोष हे होते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलोची घोषणा कुठून दिली होती? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणामधून दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंगापूर. मित्रांनो आपलं याचं काय पहा उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय सिंगापूर. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून दिल्ली चलो ही प्रसिद्ध घोषणा या ठिकाणी दिली होती पहा. आणि मित्रांनो काही महत्त्वाच्या घोषणा जर पाहिल्यात इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद ही जी काही घोषणा आहे भगतसिंगने दिली होती. दिल्ली चलो मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती पहा.
आणि करा किंवा मारा महात्मा गांधी यांनी दिली होती. पूर्ण स्वराज्य कोणी दिली होती? तर पंडित नेहरू यांनी दिली होती पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो, काळा कायदा म्हणून रौलेट कायदा म्हणून हा ओळखला जातो पहा. समजलं? तर 1919 मध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध सुरू केला गेला होता हा. ब्रिटिश सरकारद्वारे विरुद्ध नाही सरकारद्वारे सुरू केला होता. या कायद्यानुसार इंग्रज कोणत्याही व्यक्तीला संशयावरून विदाऊट चौकशी अटक करू शकतात. यामुळे याला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. लक्षात ठेवायचंय. काळा कायदा म्हणून ओळखलं जात होतं पहा. मित्रांनो, मार्लो मिंटो कायदा कधीचा होता? तर 1909चा हा मार्लो मिंटो कायदा होता. आणि चेम्सफोर्ड कायदा हा 1919चा होता पहा. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटलं जातं? तर लोकमान्य टिळक यांना मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखलं जातं. कोणाला? लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक. तर बघा, ब्रिटिश लेखक व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना राजकीय जीवनाला भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं होतं. महात्मा गांधी यांनी त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हटलं होतं पहा. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा, की राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन हे कोणत्या शहरात झालं? राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन हे कोणत्या शहरामध्ये झालं? सांगा पटकन. तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, की कोलकातामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन झालं होतं पहा. दादाभाई नौरोजी अध्यक्ष असताना 1886 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन कोलकाता या ठिकाणी झालं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अॅनी बेझंट व टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली. तर मित्रांनो, कोणी चालू केली होती? अॅनी बेझंट व टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली होती. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक 1916 मध्ये अॅनी बेझंट मद्रास आणि लोकमान्य टिळक यांनी बेळगाव या ठिकाणामधून भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य स्थापन करण्यासाठी होम रूल चळवळ चालू केली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की भारताच्या स्वतंत्र लढ्यामधील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? तर मित्रांनो, चले जाव ही जी काही चळवळ आहे ही महात्मा गांधींनी चालू केली होती पहा. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर झालेल्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधी यांनी चले जाव म्हणजे भारत छोडो चळवळ सुरू केली. करा किंवा मरा ही घोषणा दिली. चले जाव ही घोषणा युसूफ मेहर अली यांनी दिली होती पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर असहकार आंदोलन 1920 मित्रांनो हे या ठिकाणी काय पहा योग्य जोडी पहा. लक्षात आलं? असहकार आंदोलन मित्रांनो 1 ऑगस्ट 1920 रोजी महात्मा गांधी यांनी सुरू केलं होतं. 1922 मध्ये चौरी चौरा घटनामुळे ते मागं घेण्यात आलं आणि इतर जोड्यांचा योग्य वर्ष अशी आहेत पहा. चंपारण्य 1917 मध्ये झाला. भारत छोडो 1942, खेडा 1918 मध्ये झालेलं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर कोण होतं? तर मित्रांनो, यामध्ये आघाडीवरती कोण होतं? तर गिरणी कामगार या ठिकाणी आघाडीवर होते पहा. गिरणी कामगार 4 मे 1930 रोजी सरकारने गांधीजींना अटक केल्याच्या निषेधार्थ 6 मे 1930 रोजी सोलापूरमध्ये गिरणी कामगारांनी संप केला होता. 15 मे 1930 रोजी सोलापूरमध्ये मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा पुकारण्यात आला होता पहा. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? तर मित्रांनो, हा नीळ उत्पादनाशी संबंधित होता. कशाशी? नीळ उत्पादनाशी संबंधित होता पहा. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. चंपारण्य सत्याग्रह हा महात्मा गांधीजीच्या भारतामधील सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होता पहा. आणि निळीच्या सक्तीच्या लागवडीविरुद्ध 3 काठ्या पद्धत या ठिकाणी होती पहा. नेक्स्ट मित्रांनो, की भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. तर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? लक्षात ठेवायचं आपल्याला. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 1885 मध्ये झाली पहा. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला A.O. ह्यूम या निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुढाकाराने मुंबईमधील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये झाली. याचे पहिले अध्यक्ष होते व्यामेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? तर मित्रांनो, कोणता येतो? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 1909 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, 1909 हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर मित्रांनो, 21 मे 1909 रोजी संमत झालेल्या भारत मंत्री लॉर्ड मोर्ले आणि व्हाईसराय लॉर्ड मिंटो यांच्या सुधारणा कायद्यालाच मार्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 असं म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं पहा. चला पुढचा प्रश्न आहे,
जातीय निवाडा या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी केव्हा जाहीर केला? तर मित्रांनो, यांनी केव्हा जाहीर केला? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 1 16 ऑगस्ट 1932ला मित्रांनो याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला, ज्यानुसार विविध अल्पसंख्याकांना कायदेमंडळामध्ये स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले गेले. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, की रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं? तर कोणत्या दिवशी केलं होतं मित्रांनो? तर लक्षात ठेवा 6 एप्रिल 1919 आपलं याचं काय पहा योग्य उत्तर आहे. 6 एप्रिल 1919 आपलं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. रौलेट कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल 1919 या दिवशी देशव्यापी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं. मुंबईमध्ये याचं नेतृत्व महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांनी केलं होतं पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले? तर चौकशीशिवाय कोणत्याही कारागृहामध्ये डांबण्याचा अधिकार रौलेट कायदा याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. रौलेट कायदा मित्रांनो 1919 नुसार इंग्रजांना संशयावरून कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करण्याचे आणि झडती घेण्याचे अधिकार मिळाले होते पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधित्व म्हणून उपस्थित होते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 दुसरी गोलमेज परिषद पहा. एकूण 3 गोलमेज परिषदा लंडन या ठिकाणी झाल्या. दुसऱ्या गोलमेज परिषदेला या ठिकाणी महात्मा गांधी होते पहा, राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट. मित्रांनो 1917 साली कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षा म्हणून ॲनी बेझंट या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. तर सरोजिनी नायडू या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या 1925 कानपूर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं? तर 1936चं फैजपूर या ठिकाणी मित्रांनो हे अधिवेशन पार पडलं. कोणत्या ठिकाणी? फैजपूर या ठिकाणी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 50वे अधिवेशन डिसेंबर 1936 मध्ये जळगाव जिल्ह्यामधील फैजपूर या ठिकाणी झाले. हे ग्रामीण भागामधील पहिलं अधिवेशन होतं, ज्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता? तर खेडा सत्याग्रह मित्रांनो शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी केला होता पहा. दुष्काळ पडल्यामुळे अन्यायी कर वसुलीच्या विरोधामध्ये महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली खेड्यामध्ये म्हणजे गुजरात या ठिकाणामधल्या शेतकऱ्यांसाठी हा सत्याग्रह करण्यात आला होता पहा. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? तर मित्रांनो हंटर कमिशन, ऑप्शन क्रमांक 2 हंटर कमिशनने याची चौकशी केली होती पहा. 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाच्या गोळीबाराची चौकशी करण्यासाठी लॉर्ड विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हंटर कमिशन स्थापन केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की भारताच्या घटनात्मक विकासामधील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर मित्रांनो याला काय म्हणून ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 1 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा याचं काय पहा योग्य उत्तर आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणून ओळखलं जातं. भारत सरकार कायदा 1919 हा मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये भारतीयांचा सरकारी व्यवस्थेमध्ये सहभाग वाढवण्याचं वर्णन आहे पहा. सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो सायमन कमिशन हे 1928ला आलं होतं पहा. कधी? 1928 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. बघा इंडियन स्टॅट्युटरी कमिशन उर्फ सायमन कमिशन 1928 साली घटनात्मक सुधारणाच्या अभ्यासासाठी भारतामध्ये आलं. यामध्ये एकही भारतीयांचा समावेश नव्हता पहा. महात्मा गांधीजीचे वर्णन एका माणसाचे सैन्य वन मॅन आर्मी असं कोणी संबोधलं? तर मित्रांनो असं कोणी संबोधलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंट बॅटन यांनी हे संबोधलं पहा. ब्रिटिश अधिकारी लॉर्ड माउंट बॅटन यांनी महात्मा गांधीजीचे कार्य पाहून त्यांचं वर्णन वन मॅन आर्मी म्हणजे एका माणसाचं सैन्य असं केलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की चौरी चौरा या ठिकाणामधील घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगिती दिली. तर ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो चौरी चौरा हे जे काही ठिकाणी हे कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. चौरी चौरा हे उत्तर प्रदेश राज्यामधील गोरखपूर शहराजवळचं गाव आहे, ज्या ठिकाणी आंदोलकांनी पोलीस ठाण्याला लावलेल्या आगीमध्ये 22 पोलीस मृत्युमुखी पडल्याने गांधीजींनी असहकार चळवळ या ठिकाणी मागे घेतली होती. महात्मा गांधीजींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता आहे? तर आताच पाहिला आपण चंपारण, याचं बरोबर उत्तर आहे पहा चंपारण. चंपारण लढा 1917 हा बिहारमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी गांधीजींनी केलेले भारतातील पहिलंच आंदोलन होतं पहा. इतिहास विशेष महत्त्व असलेलं जालियनवाला बाग हे कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर आपल्या याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. जालियनवाला बाग हे भारताच्या पंजाब राज्यामधील अमृतसर शहरामध्ये आहे, ज्या ठिकाणी 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश सैन्याने निष्पाप लोकांवर हत्याकांड घडवलं होतं. पुढचा प्रश्न आहे पहा, महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली? तर मित्रांनो लक्षात ठेवा साराबंदीची जी काही चळवळ आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू झाली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 3 खेडा, याचं काय पहा बरोबर उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे खेडा. तर पहा दुष्काळामुळे कर भरू शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनी 1818 मध्ये खेडा जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ चालू केली होती पहा. महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह कशाच्या बाबतीत होता? तर मित्रांनो यांचा जो काही सत्याग्रह आहे हा कशाच्या बाबतीत होता? तर मित्रांनो जो काही चंपारण्य सत्याग्रह आहे मित्रांनो हा नीळ पिकवण्याची सक्ती म्हणून नीळ पिकवण्याची सक्ती याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो बिहारमधील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या ठराविक भागामध्ये सक्तीने नीळ पिकवण्यास भाग पडत असल्याच्या विरोधामध्ये होता पहा. पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला पहा पुणे करार कोणामध्ये झाला? तर मित्रांनो लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं काय पहा योग्य उत्तर आहे. 24 सप्टेंबर 1932 रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला. यावर मदन मोहन मालवीय, राजगोपाली यांच्या सह्या आहेत पहा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे बोल कोणाचं आहेत? तर मित्रांनो हे जे काही बोल आहेत हे कोणाचे आहेत? लक्षात ठेवा बाळ गंगाधर टिळक आपल्या याचं काय पहा योग्य उत्तर आहे. काय बाळ गंगाधर टिळक. तर बघा जहालवादी नेते लोकमान्य टिळक यांनी 1916 मध्ये बेळगाव या ठिकाणी पहा मुक्कामी असताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही ऐतिहासिक घोषणा दिली पहा. खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतामध्ये सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली? तर मित्रांनो कोणता कायदा आहे तो भारतीय परिषद कायदा ऑप्शन क्रमांक 3 भारतीय परिषद कायदा 1909 याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1909च्या कायद्याने मार्लो मिंटो सुधारणा कायदा सर्वप्रथम मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करून सांप्रदायिक मतदाराची ओळख करून या ठिकाणी दिलेली पहा. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण आहेत? तर राजकीय गुरु आहेत मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले, लक्षात ठेवायचं आपल्याला. गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. तसेच गांधीजीवर जॉन रस्किन यांच्या अनटू दिस लास्ट या पुस्तकाचा मोठा प्रभाव सुद्धा होता पहा. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? मित्रांनो चले जाव ठरावाचा मसुदा हा कोणी तयार केला होता? तर जवाहरलाल नेहरू यांनी केला होता पहा. लक्षात चले जाव म्हणजे भारत छोडो चळवळीच्या ठरावाचा मसुदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता, ज्याला वर्धा अधिवेशनामध्ये मान्यता व मुंबई अधिवेशनामध्ये मंजुरी मिळाली. पुढचा प्रश्न मित्रांनो खान अब्दुल गफार खान यांना बादशाह खान असं म्हटलं जाईल, त्यांच्याबद्दल काय खरे नाही? तर मित्रांनो त्यांच्याबद्दल काय खरं नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 बघा त्यांनी भारताच्या फाळणीबाबत गांधीजीला दोष दिला हे या ठिकाणी खरं नाही पहा. 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटनांना 100 वर्ष कंप्लीट झाली? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या घटनाला झालेली आहे तर पहा परिषद, मूकनायक या मराठी पक्षिकाची सुरुवात, असहकार चळवळ. मित्रांनो यापैकी सर्व याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. चले जाव चळवळीची कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर चले जाव चळवळ मित्रांनो 1942 ला चालू झाली होती पहा. तर महत्वाच्या साल लक्षात ठेवा 1917 ला काय झालं होतं चंपारण्य सत्याग्रह झाला होता. 1918 पहा 18 ला झालं होतं मित्रांनो खेडा सत्याग्रह. पुन्हा बघा 1918 ला काय झालं होतं की अहमदाबाद गिरणी कामगाराचा लढा झाला होता पहिलं उपोषण. त्याच्यानंतर 1920 ला मित्रांनो असहकार चळवळ झाली होती. 1930 ला काय झालं होतं कायदेभंग चळवळ झाली होती. 1940 ला वैयक्तिक सत्याग्रह झाला होता आणि 1942 ला मग नंतर काय झालं
चले जाओ झालं. काय झालं? चले जाओ. ऑगस्ट क्रांती. पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, महात्मा गांधी यांच्या आईचं नाव काय होतं? तर मित्रांनो, यांच्या आईचं नाव होतं पुतलाबाई. लक्षात ठेवायचं आपल्याला, पुतलाबाई. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल. पहा, हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी. पहा, लगेच फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. पहा, ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.